बदलापूर शहरातील एकेकाळच्या झोपडपट्ट्या आता पक्क्या वस्त्या झाल्या असून त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यात आली आहे. त्यावर सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे बिल्डरच्या रूपातील भूमाफिया असलेले राजकारणी यांची नजर पडली आहे. त्यात सरकारी यंत्रणा आपले खिसे भरण्यासाठी तयार असतेच, परंतु सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे एखादी नायक किंवा नायिका या विरोधात उभी राहते असे साधारण चित्र असतेच. जशी एका सिनेमात दाखवलेली पेनवाली बाई, असंच काहीतरी चित्र बदलापूर पूर्वेतील रोहिदास नगर व परिसरात निर्माण झाले आहे. आता त्यात आणखी एक भर पडलीये, ती म्हणजे नवीन निवडून आलेले नगरसेवक. कोट्यावधी रुपये खर्च करून निवडून आलेले हे तथाकथित समाजसेवक जिथे आर्थिक वसुलीचे प्रकरण असेल तिथे हे सेवक अगदी सेवाभावाने प्रकट होऊन आम्ही लोकांच्या पाठीशी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात असे सिनेमात दिसते. पण या प्रकरणात नेमके काय घडले हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यातील बिल्डर, नगरसेवक यांची भूमिका काय आहे हे जाणून घेऊन तुम्हीच ठरवा आणि कमेंट करून सांगा. इथे तुम्हाला वाटते का सिनेमात असते तसेच काही आहे? एसआरई प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात जो आहे तो सापडलेला आहे. अनेकांना हा प्रकल्प मान्य आहे, काहींना हा प्रकल्प अमान्य आहे. या संदर्भात आपण महत्त्वाची चर्चा आज करणार आहोत. आपल्यासोबत इथे जो काही प्रकल्प सुरू आहे त्या ठिकाणी राहत असलेले काही नागरिक देखील इथे एकवटलेले आहेत. त्याचबरोबर नगरसेवक आहेत प्रफुल्ल मोरे सर आणि अनेक मान्यवर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद जो आहे साधणार आहोत. आता सध्या काय म्हणणं आहे, नेमका विषय काय आहे, आज या ठिकाणी एवढे नागरिक का जमले? एवढ्या दिवसांपासून हा एसआरएसाठी डॉक्टर राजेश यादव आणि कमाल शेख हे कमिटी लोक प्रयत्न करत आहे 2014 पासून. पण 2014ला एसआरए हा बदलापूर शहरासाठी नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी होत होते. 2020ला प्रकल्प एसआरए मंजूर करण्यात आला, हे काढण्यात आलेलं आहे सरकारकडनं. आणि त्यानंतर मग हे लोकांनी आम्हाला समजल्यावर हे लोक आमच्याकडे आले. त्यानंतर आम्ही एसआरएसाठी प्रयत्न चालू केले. तेव्हा आम्ही सर्व लोकांची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये एकमताने आम्हाला मंजुरी दिली. आम्हाला डेव्हलपर म्हणून, विकासक म्हणून त्या लोकांनी मान्यता दिली. त्यानंतर आम्ही सर्व प्रोजेक्ट चालू केला. त्यानंतर सगळ्यांची सह्या वगैरे घेतल्या असताना एक राणी जवळेकर आणि त्यांचे संतोष साबळे या लोकांनी आम्हाला सह्या दिल्या होत्या. राणी जवळेकरनी दिली नव्हती, पण संतोष साबळेने आम्हाला सही दिली होती. आणि त्यानंतर त्यांनी राणी जवळेकरच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या खोट्या सह्या असं काही नाही आहे, याच्यामध्ये त्या संतोष साबळेची सही पण आहे. आणि त्यानंतर ACPला अंबरनाथला या सगळ्या लोकांच्या जेवढ्या सह्या होत्या त्या सगळ्यांच्या चौकशी होऊन आम्हाला त्या ह्याच्यातनं बी समरीसाठी पाठवला. तर बी समरी झाली तरी तर पोलिसांना ती लोक बोलायला लागली का तुम्ही चुकीचा केलाय, पोलिसांवर चुकीचे आरोप करायला लागली. असं हे सगळ्या लोकांचा पूर्ण चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा. वेगवेगळ्या लोकांना प्रत्येक वेळेस आणून गरीब या लोकांवरती केसेस करणे. आमच्यावर पण तिने अॅट्रॉसिटी आणि याची केस टाकली, 420 ची केस टाकलेली आहे. आणि त्याच्यातनं आम्ही बी समरी झालेली आमची आणि तिच्यावरती पण आम्ही अॅट्रॉसिटीची टाकली. हे 2023-24 मध्ये झालेलं आहे. आता पुन्हा काय झालं, तिने मोठी केसेस केलेली आहे. त्यांनी एक अकाउंट उघडला होता. त्या अकाउंटमध्ये या लोकांनी सगळ्यांनी 3-3 हजार रुपये काढले होते. त्या 3-3 हजार रुपयामध्ये त्या लोकांनी तसेच्या तसे अकाउंटला पैसे आहेत. ते पासबुक पण दाखवा तुमचं. ते हा पासबुक आहे. युनियन बँकेमध्ये त्या लोकांनी पैसे सगळ्यांनी स्वतःनी पैसेच वापरले नाही, याच्यात सगळ्यांनी पैसे काढले होते. हे सगळ्यांनी ज्यांनी ज्या लोकांना एसआरए मध्ये सामील व्हायचा होता अशा लोकांनी पैसे काढले. आणि आजपर्यंत एकही रुपया त्या अकाउंट मधनं काढलेला नाही. आजपर्यंत 1,19,000 रुपये त्या अकाउंटला जसेच्या तसे 2023 पासून आहेत. आणि पोलिसांना तिने चुकीचा हे दाखवून काही लोकांनी अफरातफर केली आहे असं दाखवून या 4 जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत. आता 17 तारखेला रात्री, 15 तारखेला, 17 तारखेला रात्रीचे त्यांचं म्हणणं आहे का त्या लोकांनी 3-3 हजार रुपये जे काढले आहेत ते एसआरए मध्ये वापरलेच नाही. तर ह्या लोकांनी एसआरए मध्ये पैसे वापरलेच नाही, ते तसेच्या तसेच अकाउंटला पैसे जमा आहेत.
पण पोलिसांना तिने काय केलं का एक लेटर लिहिलं एसआरएला का ह्या लोकांनी पैसे वापरलेत का, तर एसआरएला कुठला खर्च केलाय का, तर एसआरएने सरळ सांगितलं का एसआरएला कुठलाही पैसे घेत नाही. पण ह्या लोकांनी जर पैसे एसआरएला दिले तर एसआरए सांगणारच नाही वापरले. तर अपराध न करता चौकशी न करता पोलिसांनी पण गुन्हा दाखल केलेला आहे यांच्यावरती. म्हणजे जे चौकशी करून गुन्हा दाखल करायला हवा होता, यांच्या प्रेशरनी दरवेळेस कोणतरी मागच्या टायमाला अण्णा पंडित आणला होता, त्यानंतर ती तृप्ती देसाई मॅडमकडे पण गेले होते पुण्याला, तर मॅडमला पण समजलं त्या पण काय आल्या नाही. त्यानंतर आता एक कोणतरी वकील पकडून परत ह्या चौघांवरती हिने गुन्हा दाखल केलेला आहे. काय मागणी आहे? तुमचं असं म्हणणं आहे का जे तुम्ही 3,000 रुपये घेतलेले आहेत लोकांचं, ते तुम्ही फसवलंय, त्याचं पैशाचा तुम्ही हिशोब द्या. तर मी म्हटलं मी काय लगेच हिशोब देऊ शकत नाहीये तुम्हाला जर पाहिजे तर तुम्हाला अकाउंट नंबर देतो, तुम्ही जाऊन त्या युनियन बँकमधनं घ्या. तर ती म्हणे की नाही, ते बाकीचे जे होते पाठवलेले त्यांनी 5-6 होते, म्हणजे मोहम्मद शेख, जावेद वगैरे हे सगळे आले होते दवाखान्यामध्ये. तर मी म्हटलं काय आता रात्रीचे 10 वाजता का बँक उघडी नसते, तर तुम्हाला जे काय पाहिजे तुम्ही उद्या या. जे काय मी त्यावेळेस कसं होतं, या लोकांचं मारण्याचं बेत होता मला. तर मी म्हटलं ठीक आहे, सोसायटीच्या कमिटी मेंबरला मी कमाल शेख, उल्हास भोईर आणि बाळा गणगटला बोलवलं होतं. 17 तारखेच्या रात्री 9:15 आले होते. हे आल्याबरोबर त्यांनी काय केलं की 5-6 जे बाकीचे होते ते 10 लोक आले आणि मला पुन्हा बोलायला लागले 3,000 तुम्ही हे द्या आणि आत्ताच एसआरए साहेबांना तुम्ही फोन करा. असं तर असं होतं का बोललो, सरकारी कामामध्ये असं होत नाही. तर बाहेर बरेचसे लोक जे होते त्या लोकांनी चॉपर हे ते मारण्याचं मर्डरचा फुल प्लॅन केलं होतं. जर समजा कमाल शेख किंवा बाळा गंगड उल्हास भोईर जर नसते तर हे लोक माझ्यावर कुठला गुन्हा दाखल करून हे केलं असतं. आणि आता 3,000 रुपये कशा तरी तुम्ही घेतले ते पण त्यांना सांगा. 3,000 रुपये मी यासाठी घेतलेत की उद्याच्याला समजा एसआरएचे प्रकल्प आपलं झालं तर हे पैसे जे आहेत ते सोसायटीच्या कामासाठी आपल्याला वापरता येईल. दुसरी गोष्ट असं एखाद समजा गरीब आहे, त्याला कोणाचं एखाद लग्न विघ्न आहे, तर आपण कमिटी बसून बाबा त्याला मदत करण्याचा पण त्या पैशाचा आम्ही हिशोब करू. तुमच्याकडे हिशोब आहे? काय सगळं हिशोब आहे आता मी दाखवतो. जरा काय सांगताय, काय म्हणताय? एसआरए प्रकल्प बदलापूर मध्ये ज्यावेळेस घोषित झाला त्यानंतर ही पूर्ण टीम आमच्याकडे आली. आम्ही सर्व पेपरवर्क पूर्ण करून ही कायदेशीररित्या आम्ही हा प्रकल्पचा पाठपुरावा करून यांना मान्यता दिली. आणि 2-3 लोक असे आहेत की जे BUCP मध्ये घरं घेतलेली आहेत, त्यामुळे त्यांना परत घरं मिळणार नाही त्या हेतूने विरोध करत आहेत. याच्या हे त्यांनी सरकारचा नियमच आहे, जी या योजनेचा जर एखादा लाभ घेतला असेल तर त्या योजनेचा पुन्हा लाभ सरकारी योजनेचा होत नाही. त्यामुळे ते 100% विरोध करतात. विरोध करणारे 2-4 लोकच आहेत. बाकी जास्तीत जास्त संख्या आपल्या बाजूने आहे. म्हणजे त्यांच्या बाजूने आम्ही आहेत म्हणून ही योजना चांगल्या प्रकारची जरा काय मागणी करताय? नाही, पहिली गोष्ट आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा जो एसआरएचा प्रकल्प आहे स्वप्नली, ही लोक इकडे आली. मला हा विषय आज समजला. मी एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या बातम्या बघत होतो. नंतर मी जे विरोधक आहेत त्यांच्याशी पण बातचीत केली. आता ते मला पोलीस स्टेशनला भेटलं तेव्हा मी त्यांना विचारणा केली. त्यांनी एक बाजू सांगितली आणि मग मी या सर्व लोकांना, आदरणीय प्रफुल्लदा मोरे नगरसेवक आपले, त्यांना सांगितलं की या सर्वांना बोलवा, कारण यातून एक तोडगा निघला पाहिजे. कारण काय माहिती का, एक झोपडपट्टी, त्या झोपडपट्टीमध्ये 2 गट, त्यामध्ये अनेक लोकांचं नुकसान होणार आहे. बघा, विरोध करणारे मोजणे येतील इतके, आणि ज्यांना ही एसआरए पाहिजे ते हजारोंच्या संख्येत आहेत. त्यामुळे मी त्यांना काय सांगितलं की 99% लोक जर एसआरएच्या बाजूने असेल तर एसआरएच्या प्रकल्पाला कोणी विरोध करू शकत नाही. पण तुमच्याकडे सगळे कागदपत्र क्लिअर असले पाहिजे. आज एसआरए या ठिकाणी येणार आहे तर एसआरए फक्त येणार नाही, तर तुम्हाला एक पक्क घर मिळणार आहे, तुम्हाला मालकी हक्क मिळणार आहे, तुम्हाला चांगल्या सुविधा त्या ठिकाणी मिळणार आहेत, एक स्टँडर्ड दर्जाचं लाईफस्टाईल तुमचं त्या ठिकाणी असणार आहे, तुम्हाला चांगलं एक त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट मिळणार आहे. आणि एसआरएचे अनेक फायदे असतात ज्या सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. आता मला एक म्हणायचं आहे की आज एसआरए सारखा प्रकल्प जर संजय नगरमध्ये आला तर त्या संजय नगरमध्ये इतके 30-40-50 वर्षापासून जे नागरिक त्या ठिकाणी राहत आहेत, बिचारे त्यांची अवस्था तुम्ही बघा. त्यांची घरं 10 बाय 10ची घर आहेत. जर अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना एसआरए या ठिकाणी मिळत असेल, त्यांना चांगलं घर मिळत असेल, तर मला असं वाटतं याला कोणी विरोध करू नये. आता यामध्ये स्वप्नालीची मी तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो की मगाशी मी सगळे कागदपत्र चेक करून बघितले, त्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत का. तर अगदी झोन दाखल्यापासून त्यांनी ज्या काही प्रक्रिया एसआरएला केलेल्या आहेत, म्हणजे एसआरएचे काही प्रकल्प असतील, त्यांनी स्थळ पाहणी केल्याचे काही कागदपत्रे पुरावे असतील, सगळे प्रकल्प, या प्रकल्पाच्या संदर्भाचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र त्यांनी मला दाखवली. त्यामुळे मला आता विश्वास वाटतो की हा सगळा प्रकल्प आणि 99% लोक जर या ठिकाणी असतील तर एसआरएला कोणी विरोध करू नये. आणि एसआरए या ठिकाणी होणार म्हणजे होणार, 100% होणार. आता मला अजून यात एक गोष्ट अजून सांगायची की ही लोक, मगाशी मी आलो तेव्हा मला सांगत होते, त्यांनी पण एक बाजू सांगितली, यांनी पण एक बाजू सांगितली.
पण ह्या बाजूमध्ये जरा तथ्य वाटतं. कारण काय माहिती का, 99% लोक या बाजूने. मी या नागरिकांना विचारलं की त्या ठिकाणी जे लोक विरोध करतायत ते विरोध का करतायत, तर त्यांनी मला सांगितलं, दादा त्या ठिकाणी त्यांच्या वेगळ्या मागण्या आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे, यांनी सांगितल्याप्रमाणे की त्या ठिकाणी त्यांना BSUP मध्ये ऑलरेडी घरं भेटलेली आहेत, तरी पण ते SRA या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणचे संबंधित बिल्डर प्रफुल्ल मोरे असतील किंवा ही लोक असतील किंवा यांची एक ती संस्था आहे, आता मगाशी 3,000चा मुद्दा घेतला, यांना असे नाहक मुद्दे करून त्रास देण्याचा प्रयत्न होतोय अशी त्यांनी बाजू सांगितली. तर मला असं वाटतं की आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा 99% लोक या बाजूने आहेत. मी स्वतः आता SRAच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. आदरणीय प्रफुल्लदादांशी माझी चर्चा झाली, या सगळ्या नागरिकांशी चर्चा झाली. SRA या ठिकाणी होणार आणि 100% होणार. चांगली घरं लोकांना मिळणार, चांगला मालकी हक्क त्या ठिकाणी मिळणार. कोणी आमच्या नागरिकांना जर खोट्या केसेस किंवा खोट्या अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण एक वज्रमूठ करून या सर्व नागरिकांच्या पाठीशी उभे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये संजय नगरला चांगला SRAचा प्रकल्प होईल. थोडक्यात काय? मॅडम थोडक्यात असं बोलायचं की 17 तारखेला जो विषय झाला, डॉक्टरांच्या 16 तारखेला पण एक आढावा करण्यात आला होता. सर्व डॉक्टरने आम्हाला बोलवलं, बाबा ही लोक कोण आहेत, आपल्या नगरातले जे आहेत ते. तिथे आम्ही 17 तारखेला मी मुलात वैर आणि बाळासाहेब गंधड आम्ही तिथं बसलो, तर ते सगळ्या महिला आल्या. म्हणजे 10, 9:30, पावणे 10चा पिरियड आहे रात्रीचा. त्या टायमाला ते सगळ्या महिला आल्या आणि मग बाचाबाची करायला लागल्या. त्याचा व्हिडिओ वगैरे डॉक्टर साहेबांच्याकडे आहे, डॉक्टर साहेब तुम्हाला दाखवून दिला. आणि ते उचल करायला लागल्या. तो आत्ता जाता आम्हाला SRAला आत्ता जाता बोलवा, आत्ता जाता सरकारला बोलवा. हे कुठलं रात्रीचे कसं काय येणार कोण? हा, तर या संदर्भात आम्ही त्यांना बोललो होतो, ते आमची उचत घातली, जाते धार्मिक शेरीबाजी तिथे केली. त्याच्यानंतर मग कोयते निघतील असे शब्द प्रयोग केले. त्याच्यानंतर बाहेर काहीतरी ते डॉक्टर साहेब सांगतीलच, बाहेर एक माणूस दबा धरून बसला होता, काय अटॅक करा. तो बोलला होता का तुम्ही जा राडा करा, मी तुमच्या पाठीशी आहे. त्याच्यानंतर एक बाहेर एक माणसाने चॉपर पण काढायच्या तयारीत होता आतमध्ये. म्हणजे त्या दिवशी त्यांचा प्लॅन होता का यांना डॉक्टरला अध्यक्ष त्याला दाबला, कमाल शेखला दाबला, हे मुलात वैर आणि गंधर्व सगळे एकाच जागेवर आहेत, यांचा कार्यक्रम होऊन जाईल असा त्यांचा प्लॅन होता. पण तो प्लॅन तिथं आम्ही आणून पडला. त्याच्यानंतर मला काय माहीतच नाही, हे स्वतःहून डायरेक्ट स्वतः गेले पोलीस स्टेशनला, उलटी आमच्या खोटी कंप्लेंट टाकून दिली ते. आणि मला 2:30 वाजल्यापासून फोन चालू पोलिसांचे. स्वप्नालीजी, हे ठीक आहे केस कंप्लेंटचे मुद्दे बाजू. आता मी तुमच्या समोर सर्व नागरिकांना एकदा विचारतो, काकू मला एक सांगा, SRAचा प्रकल्प तुम्हाला हवाय का? तुमच्या संजय नगर मधले किती टक्के, 100 पैकी किती टक्के लोक SRAच्या बाजूने आणि विरोधात किती आहेत? विरोधात 2-3च आहे. तुम्ही किती वर्षापासून त्या ठिकाणी राहता? मी सांगू इच्छिते की मी जवळजवळ आज 50 वर्ष मी इथे राहते आणि ही राणी जवळेकर तर माझ्या समोर पैदा झालेली आहे. हिला काय गरज आहे हे राजकारण करण्याची, आणि आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही हे SRला दिलेलं आहे आणि आम्हाला या सुविधा मान्य आहे म्हणून आम्ही सहकुशीने सर्वांनी मिळून या SRला बोलवून मिटिंग घेऊन आम्ही हे सहकुशीने दिलेलं आहे. आणि राणी जवळेकरचं असं मत आहे की ॲक्च्युली ह्या घराण्याला सवय आहे की मलाई खायची, यांना ते मिळत नाही आहे म्हणून आता त्यांच्या मनाची खळबळ चालू झालेली आहे. हा माझा स्वतःचा आरोप आहे त्यांच्यावर, कारण मी त्यांना पहिल्यापासून ओळखते. हे माझे वडील वगैरे असताना, तिचे स्वतःचे आजोबा असताना, माझ्या समोरच्या घराची जागा मोकळी असताना त्या टायमाला तिच्या आजोबांनी विकलेली. आणि ह्या लोकांना हेच सवय की कोणाला जाऊन धमकी द्यायची, कोणाला काही चढवायचं, कोणाला काही सांगायचं, त्याच्यातून त्याचा पाय कसा निघेल तिथून ते बघायचं, ही या घराण्याला सवय आहे. आणि मला मान्य आहे, मला तर हे सगळं मान्य आहे. सामूहिक विचार करणार SRA कोणाला? आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. किती वर्षापासून? 50 वर्ष झाले आम्हाला सुद्धा. मग जे लोक विरोध करतात ते कोण आहेत? तुमच्यातलेच असतील ना? आमच्या शेजारी त्यांना का नको आहे? त्यांना का नको आहे हा प्रश्न आता त्यांच्या अंडरमध्ये त्यांच्या अंडरमध्ये आम्ही राहायचं. म्हणजे ते सांगतील तसं लोकांनी ऐकलं पाहिजे, त्या हिशोबाने ते इन्कार करतात. तुम्हाला स्वखुशीचा प्रकल्प पाहिजे आहे? SRAमुळे सर्वसाधारण माणसाला फायदा होतो. काय वाटतं तुम्हाला? कशामुळे फायदा होतो? म्हणजे चांगलं घर भेटलं पाहिजे आणि आहे त्या जागेवरच मिळालं असेल असंच पाहिजे ना. पाहिजे ना, बाजूला घाण मीठ नको आहे आता. तुम्हाला पण पाहिजे आहे? तुम्ही किती वर्षापासून राहतात? दादा 30 वर्ष झाले त्यांना. म्हणजे आपण काय किती वर्षापासून राहतात? आम्हाला पण त्यांचा खूप त्रास आहे. माझ्या घराच्या समोर घाण पडलेली असते, कधी लक्ष देत नाही. आपण कधी काय बोललं तरी ते काही लक्ष देत नाही. विनाकारण काय पण काय बोलतो?
मॅडम यांना एसआरएचं मी बोललो होतो ना त्यावेळेला लोकांनी विरोध केला होता म्हणून यांना आम्ही या लोकांनी कमाल आणि डॉक्टर लोकांनी यांना ठाण्याला दिलो. त्या ठाण्याला एसआरएच्या जीओवर वृद्धीत घातलेलं होतं. त्यांना म्हणलं तुमच्या खिशातले देतात ही वार्ता काय करायचं तर काय किती वर्षापासून राहतात आणि त्यांनी काय बोललं? हे लोकांची सवय पहिलं हे लोक मोठे आले सवय तुम्हाला पाहिजे आम्हाला तुम्हाला आम्ही 1980 पासून आम्ही पंचायत 7 रुपये पहिल्यापासून आम्ही तर आम्हाला जी मागणी आहे त्या आम्ही तर पहिला संपर्क केलेला पण आम्हाला 10 कशी योजना आहे ती काही आमची काही नाही विरोध नाही. जे 3,000 गेले बोलतात ते पाहिजेचं सगळं तुम्हाला मान्य आहे ते काय आहे? चांगले समाधान करायला वर्ष आज माझ्या वडिलांचं 65 ते 70 आहे. 65 ते 70 आहे. आज ते 80 ते 90 मिनिटं आहेत. त्यांनी त्यांच्या एवढे वयाचे आयुष्य इथे घालवले. त्यांना सुद्धा मान्य आहे. आज मी त्यांच्या बरोबर आहे. मी कमिटी बरोबर आहे. मी पण मान्य आहे की त्यांना माहिती आहे की मी सगळं समजून सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा इथं आम्हाला विरोध नाही करायचा आहे. आम्हाला इथे आहे जी SRAचा प्रकल्प पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ते व्हावा हीच आमची मनापासून इच्छा आहे. आणि जाता जाता स्वप्नाली एक पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा यांना विचारतो कारण माझी जबाबदारी होती. मी त्यांना पण सांगितलं, यांना पण विचारतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विचारतोय, SRAची घरं तुम्हाला पाहिजे आहेत का? यामध्ये बिल्डर असणारे प्रफुल्ल मोरे यांनी तुमच्या लोकांचा दबाव टाकलाय का? तुम्ही सर्वजण SRAच्या बाजूने आहात का? एकदा हात वरती करा. मॅडम तुम्हाला एक सांगतो, हा SRAचा प्रकल्प गोरगरिबांचं आरोग्य त्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी आहे. त्यामुळे हे सर्व लोक आमच्या सोबत आहेत. मी सुद्धा प्रफुल्ल मोरे यांच्या सोबत आहे. येणाऱ्या काळामध्ये SRA संजय नगरला 100% होणार. काही एक मिनिट जाता आता एकच माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे का ते 2-4 टक्के लोक आहेत ते रात्रीचे 10-11 वाजता तुम्ही एकदा या सगळ्या लोकांना विचारत आहे की त्या मिटिंग लावतात हा आणि खुर्च्या टाकून बसतात. त्याच्यामुळे आमच्या कशामध्ये कोणाला काही उद्या काहीतरी पुढे नाट्या तक्रारी करतील हे सगळं बघून आता हा सर त्यांच्यावर लक्ष ठेवा. मला एक सांगायचं आता बाबा ही जे आहे राणी जवळेकर संतोष साबळे हे जे आहेत आता मागच्या वेळेस आता आमच्यावर ॲट्रॉसिटीची टाकली त्याच्यानंतर फोरगंडी आणि त्याच्यानंतर आता हे याच्या पुढे ते अजूनही कुठलेही गुन्हा दाखल करू शकतात. ते एक तर रेप कधीही करू शकतात, सांगू शकतात की बाबा डॉक्टरने आमच्यावर हात टाकला किंवा असंही करू शकतात. दुसरं ऑर्डरही करू शकतात ते कधीही माझं. तिसरा मुद्दा असा आहे की ते आमच्यावर आता मानहानीचं पण केस कधीही दाखल करू शकतात आमच्या कमिटी मेंबर किंवा कोणाही नाही. आज आमच्या माननीय DC प्रफुल्ल मोरे नगराध्यक्ष नाही आम्ही अजून काही नाही केलेलं आहे पण सगळं स्वभाव तुझा आहे का दुसऱ्यांना त्रास देणं. पोलीस स्टेशनला जे कळवलेलं आहे बिल्डर हवे. आमचा एकच मुद्दा आहे की गोरगरिबाला पक्क घर मिळावं ही आमची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी आम्ही हा पुढाकार घेऊन SR प्रकल्पाला आम्ही राबवत आहे. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत राहा आपले बदलाव.